तर रामकृष्ण हरी मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या अजून नवीन एका ब्लॉग मध्ये। आज चाललो होतो आळंदीला, कारण तसं तर माऊलींच्या पालखीचं प्रस्थान 19 तारखेलाच झालं होतं, पण आपण काही कारणास्तव म्हणजे कालू वॉटरफॉलला गेल्यामुळे आपण गेलो नव्हतो। इस्त्री करायला टाकलेला शर्ट घेऊन निघालो एका पिकअप मध्ये बसून डायरेक्ट आळंदीमध्ये आलो। तर शरद दादा आपल्याला न्यायला आले, कारण की आपण मुक्कामासाठी आलतो। उद्या सासवड मध्ये म्हणजे दिवे घाटामधून माऊलींची पालखी जाणार होती, म्हणून आपण तिथं दिवे घाटामध्ये जरा एन्जॉय येईन, घाटामध्ये चालताना जरा आनंद होईल, माऊलींच्या पालखीसोबत भजन करता येईल यासाठी आपण आदल्या दिवशी मुक्कामी आलतो। मग दुसऱ्या दिवशी सकाळी उठून डायरेक्ट धोतर घालून शरद दादा, अमोल महाराज, माऊलींच्या मंदिरातून हैबत बाबांचं दर्शन घेऊन निघालो पीएमटी स्टँड, कारण की पीएमटी धरून आपल्याला जायचं होतं हडपसरला। हडपसर मधून आपल्याला डायरेक्ट चलत निघायचं होतं। आम्हाला हडपसर मध्ये यायला उशीर झाला होता, कारण की ट्रॅफिक खूप जाम होतं आणि माऊलींची पालखी पहिल्या विसाव्यापाशी पर्यंत गेली होती घाटाच्या पायथ्यापाशी। मग आम्ही पटापटा चलत 5 किलोमीटर पटापटा बिना पालखीच्या चलत गेलो। पालखी जवळ गेल्या मग पालखी दिसायला लागल्यावर मग जीव आला। मग म्हणलं आता थोडं नाश्ता करून घ्यावा, आज एकादश होती। मग तिथं शाबू वाटप चालले होते, मग तो थोडा शाबू घेतला आणि आम्ही बसलो शाबू खात। शाबू खाऊन झाला आणि निघालो परत पुढं। पालखी जवळ गेल्या झाले आमचे हुकाचूक, शरद दादा मी एका बाजूला आलो तर अमोल महाराज ते दुसरे महाराज होते दुसरीकडे, म्हणजे ते आमची हुकाचूक झाली। आज तुझी माया माझ्या ओंजळी तू घाल। मग आम्ही माऊलींचं दर्शन घेतलं, घाटात थोड्या वेळ अर्धा एक तास बसल्याच्या नंतर आम्ही निघालो माघारी। हडपसर मधून आळंदीची पीएमटी धरली आणि आलो आळंदीमध्ये। आणि वारीमधील भजनाचा किंवा नाचण्याचा आनंद घेतलेला याचा मोठा ब्लॉग आपल्या युट्यूब चॅनल वरती अवेलेबल होईल 1-2 दिवसांनी, तर तो पाहायला विसरू नका। जय जिजाऊ, जय शिवराय मित्रांनो।